नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 1 कप गव्हाच्या पिठापासून झटपट बनणारा असा हेल्दी टेस्टी युनिक नाश्ता बनवून दाखवणार आहे, जी खायला खूपच चटपटीत लागतो की याच्यासमोर समोसा आणि कचोरी ही फेल आहे। तर चला सुरू करूया। तर यासाठी मी इथे 1.5 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। आता यामध्ये घालूया 1 चमच ओवा, चवीनुसार मीठ व 2 ते 4 चम्मच तेल। आता सगळ्या साहित्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यात थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊयात। जसं आपण पोळ्यासाठी मुलायम पीठ भिजवतो ना, त्याप्रमाणेच पीठ भिजवायचे आहे। आता याला 5 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं। तर चला तोपर्यंत आपण याच्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात। तर यासाठी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये टाकूया 1 चमच तेल आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये घालूया 1 चमच जिरं छान तडतडला आहे। आता घालूया 1 बारीक चिरलेला कांदा व 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर हिरव्या मिरच्या स्किप करू शकता। तर कांदे हलकेसे तांबूस झालेले आहे। आता यामध्ये घालूया 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे, ज्याने मी हाताने मॅश करून घेतले आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूया अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचे धने पावडर व चवीनुसार मीठ। तर सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात। जर बटाट्याचे मोठे तुकडे राहिले असतील तर त्यांना व्यवस्थित मॅश करून घेऊयात। आपल्याला याची अगदी सेमी सॉफ्ट स्टफिंग बनवायची आहे। आता यामध्ये घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आपली सेमी सॉफ्ट स्टफिंग बनवून तयार झाली आहे। आता गॅस बंद करूया आणि स्टफिंगला पूर्ण थंड करून घेऊयात। तर चला तोपर्यंत आपण याच्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया। तर एका बाउलमध्ये टाकूया 2 मोठे चम्मच मैदा व 2 ते 3 चम्मच साजूक तूप। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर मिश्रण रेडी झाले आहे आणि इकडे पीठ ही व्यवस्थित सेट झाले आहे। तर आणखीन एकदा हाताने मळून स्मूथ करून घेऊयात। आता याचे 4 समान उंडे करून घेऊयात। आता एक उंडा घ्यायचं आणि त्याला पिठात कोट करून लाटायचं। जशी आपण पोळी लाटतो ना, अगदी तशीच मोठीशी पातळ पोळी लाटायची आहे। तर याप्रमाणे आपण 4 पोळ्या लाटून घेऊयात। तर आपण अशा एकाच साईजच्या 4 पोळ्या लाटून घेतल्या आहे। आता एक पोळी घ्यायची आणि त्यावर मैदा आणि तुपाचं थोडंसं मिश्रण लावायचं। आता याच्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि परत त्याच्यावर मिश्रण लावायचं। तर याप्रमाणे एकावर एक पोळी ठेवायची आणि मिश्रण लावायचं। तर आपण 4 पोळ्यांना मिश्रण लावून घेतले आहे। आता याला एका साईडने उचलून फोल्ड करूया। तर टाईट फोल्ड करायचं आहे, ज्यामुळे यात एअर बबल्स राहणार नाही आणि काठानेही व्यवस्थित दाबून घेऊयात, ज्यामुळे फ्राय करताना ते सुटणार नाही। तर परत एकदा हाताने प्रेस करून टाईट फोल्ड करून घेऊयात, ज्यामुळे यात एअर बबल्स राहणार नाही आणि नाश्त्याला छान लेयर्स पण येईल। आता चाकूने याचे असे समान भाग करून घेऊयात। पहा, आतून किती छान लेयर्स आलेले आहेत। आता एक भाग घ्यायचं आणि त्याला असं तिरपं दाबून घ्यायचं आणि बेलने हलकंसं लाटायचं
ज्यामुळे छान लेयर्स पडतील। आता यामध्ये थोडीशी स्टफिंग भरायची आणि चारी साईडने उचलून दाबून घ्यायचं, ज्यामुळे ते फ्राय करताना सुटणार नाही। मी तुम्हाला एक आणखीन भरून दाखवते। तर याचप्रमाणे आपण सर्व नाश्ता बनवून तयार करून घेऊयात। तर चला आता आपण यांना फ्राय करूया। मी यांना कमी तेलात शॅलो फ्राय करत आहे। तुम्ही वाटलंच तर डीप फ्राय पण करू शकता। तर पॅनमध्ये जेवढे बसतील बस तेवढेच टाकायचे आहे। गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच्या मध्यात ठेवायचा आहे, ज्यामुळे नाश्ता छान कुरकुरीत क्रिस्पी बनेल। जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर वरून तर नाश्ता शेकला जाईल, पण आतून कच्चं राहणार। म्हणून मीडियम फ्लेमवर परत परत करून छान गोल्डन क्रिस्पी फ्राय करून घेऊयात। पहा किती छान गोल्डन कलर आला आहे आणि लेयर्स पण छान आलेले आहे। तर हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर याचप्रमाणे आपण सर्व नाश्ता फ्राय करून घेऊयात। तर रेडी आहे आपला झटपट बनणारा गरमागरम हेल्दी टेस्टी चटपटीत नाश्ता। पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे आणि लेयर्स पण सुटून आले आहेत। तर चला मी तुम्हाला एक तोडून दाखवते। पहा वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे आणि खायला खूपच चटपटीत अप्रतिम लागतो की याच्यासमोर समोसा आणि कचोरी ही फेल आहे। तर मंडळी, तुम्ही हा गव्हाच्या पिठाचा हेल्दी टेस्टी नाश्ता एकदा नक्कीच बनवा, जी घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।